शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विधान परिषदच्या अहिल्यानगर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला आवाहन देत श्रीरामपूर येथील माजी सैनिक बाळासाहेब उंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। जिल्हा परिषदची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने ग्रामीण भागातील मतदारांना प्रतिनिधित्व मिळणार नाही असा युक्तिवाद करत त्यांनी ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे। या याचिकेवर 9 जून रोजी सुनावणी अपेक्षित आहे। अहिल्यानगर शहरालगतच्या MIDC परिसरात नवनागापूर चेतना कॉलनी येथे राहणाऱ्या कल्याण भास्कर चव्हाण या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सकाळी उघडकीस आली। MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चव्हाण यांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। बोलेगाव परिसरात किरकोळ वादातून 2 गटात हाणामारीची घटना घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर शहरातील शनी चौक परिसरात आज उभ्या असलेल्या 2 आलिशान वाहनांना अचानक भीषण आग लागली। या आगीत दोन्ही वाहने संपूर्ण जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। गुजर गल्लीतील रहिवासी गौरव विनायक कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। कोतवाली पोलीस ठाण्यात या जळीत घटनेची नोंद करण्यात आली आहे। शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दाखल होत कारवाई केली। शहराच्या विविध भागातील 7 ते 8 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित रील्स पाहणे व त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या प्रक्रिया केल्याच्या संशयावरून शहरातील 4 जणांची सखोल चौकशी करून त्यांना नोटीसही देण्यात आल्या आहेत। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।